ऋते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलो श्रीपादश्रीवल्लभः। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अध्याय 50वा वायुयज्ञ, वायुमंडल शुद्धी व नामस्मरण महिमा। एकदा श्रीपाद श्रीवल्लभ मला म्हणाले, शंकर भट्टा, आपल्या अग्नियज्ञानंतर वायुयज्ञ महत्त्वाचा आहे. मी वायुयज्ञ सुद्धा सुरू करणार आहे. वायुयज्ञ काय आहे हे मला ज्ञात नाही. एक वृद्ध ब्राह्मण पोटशूलाने त्रस्त होऊन कुरुगुड्डीला आला. त्याला खूप त्रास व्हायचा. तो म्हणाला की ती वेदना सहन करण्यापेक्षा आत्महत्या करून मेलेले बरे. तेव्हा श्रीपाद म्हणाले, तुझ्या पूर्वजन्मी तू आपल्या शब्दबाणांनी अनेकांना दुखविले. तू इतरांना आपल्या तीक्ष्ण व तिरस्कारयुक्त शब्दांनी घायाळ केले. त्याचा परिणाम म्हणून तुला ही दुर्दैवी व्याधी जडली. या कलियुगातील वाणीची पापे दूर होण्यास ईश नामस्मरणाहून श्रेष्ठ इलाज नाही. यामुळे सर्व वायुमंडल शुद्ध होईल. या संबंधी नामस्मरण नावाच्या महायज्ञाची मी सुरुवात करून प्रारंभ करीत आहे. मी योग स्तरावर परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी या समूहांचे नियंत्रण करणार आहे. कुणीही असो, जर त्याने मनापासून माझे श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा, दत्त दिगंबरा हे नाम घेतले तर मी सुलभपणे प्राप्त होईल व सर्व शुभ समृद्धी आणेन. श्रीचरणांनी निर्देशित केल्यानुसार श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा हे नाम 3 अहोरात्र अखंडपणे घेतले गेले. त्या 3 रात्री श्रीपादांनी कुरुगुड्डीस थांबण्याची अनुमती दिली. वृद्ध ब्राह्मणाचा पोटशूल बरा झाला. श्रीपाद म्हणाले, आजकाल संपूर्ण वायुमंडल चुकीच्या शब्द पाल्हाळाच्या कचऱ्याने भरले आहे. जेव्हा मनुष्य शब्द उच्चारतो तेव्हा तो सत्व, रज व तम या गुणांपैकी 1 किंवा 2 किंवा 3 गुणांना आवाहन करतो. आवाहन केलेले गुण चांगल्यासाठी मदत करीत नसल्याने ते पृथ्वी, वायू, तेज, जल व आकाश यांच्यावर दुष्ट प्रभाव दाखवितात. ही पंचभूते दूषित झाल्यामुळे प्रत्येक पदार्थ दूषित होतो व मनुष्याचे मन, शरीर व अंतरात्मा हे दूषित होतात. परिणामतः माणसे पापयुक्त होतात. त्यामुळे तो गरीब होतो. दारिद्र्यामुळे तो पुन्हा पापे करतो. तो पापपूर्ण कर्मांमध्ये राहिल्याने त्याचे मन अधम होते आणि तो दानधर्मासारखी पुण्यकर्मे हाती घेण्यास असमर्थ होतो. त्यामुळे त्याला पुन्हा दारिद्र्याची शिक्षा होते. त्रिकरण शुद्धी. मनुष्याला दारिद्र्याच्या वेदनांपासून मुक्तता हवी असल्यास अथवा पापकर्मापासून मुक्तता हवी असल्यास त्याच्याजवळ मन, वाणी व शरीर यांची शुद्धी पाहिजेच. याला त्रिकरण शुद्धी म्हणतात. मनात जो विचार येईल तोच वाचेतून आला पाहिजे आणि वाचेतून जे बोलले जाईल तेच कृतीत आढळले पाहिजे. त्रिकरण शुद्धी मिळविलेला मनुष्य महान पुरुष होतो. मनुष्य मनात काही एक विचार करतो, काहीतरी वेगळे बोलतो आणि दोन्हीशी संबंधित नसलेले काहीतरी करतो. तेथे त्रिकरण शुद्धीचा अभाव असतो. मग तो वाईट मनुष्य बनतो. कलियुगात मुक्तीचे अनेक मार्ग आहेत. त्यापैकी नामस्मरण हा सर्वात सोपा आहे. जेव्हा पवित्र नाम जिभेवर नाचते तेव्हा पवित्र शब्द बोलण्याची सवय वृद्धिंगत होते. नामस्मरण करताना मन ईश्वराशी एकाग्र असल्यास मन देखील शुद्ध होते. त्या योगे पवित्र कर्मे करणाऱ्यास उत्तेजन मिळते. कर्मापासून मुक्ती. एकदा एक क्षयरोगी कुरवपूरला आला. त्याची शर्करा तक्रार देखील होती. त्याला इतरही आणखी आजार होते. त्याला पाहून श्री महाप्रभू फार रागावले व म्हणाले, पूर्वजन्मी हा मनुष्य दरोडेखोर होता. त्याने अनेक निष्पाप लोकांचे धन लुटून त्यांना कष्ट भोगाव्यास लावले होते. एका व्यक्तीने आपल्या कन्येच्या विवाहासाठी बचत करून ठेवलेले धन याने सोडले. धन गमविल्यामुळे पिता आपल्या कन्येचा विवाह करू शकला नाही. आपल्या कन्येचा विवाह तो वेळशीर करू न शकल्याने त्याला त्याच्या जातीतून बहिष्कृत करण्यात आले. तो हुंडा देऊ शकत नसल्याने योग्य वरांची स्थळे पुढे येत नव्हती. खूप वय झालेली वर स्थळे फक्त उपलब्ध होती. मग त्या मुलीने आत्महत्या करून जीवन संपविले. पूर्ण 100 वर्षे जगले असते अशा जीवनाची राख रांगोळी झाली. क्षयरोगी अत्यंत दीनवाणीने श्रीचरणांना शरण आला. दयाळू श्रीचरणांनी त्याला पंचदेव पहाडच्या दरबारातील गोशाळेत झोपण्यास सांगितले. तेथे रासांचा खूप त्रास होता. गुरुदेवांनी आज्ञा केली की त्याला पिण्यास पाणी देखील देऊ नये.
भूते आपल्याला गळा दाबून मारीत असल्याचे स्वप्न त्या माणसास पडले. दुसऱ्या एका स्वप्नात त्याच्या छातीवर एक मोठा दगड ठेवला होता. त्या दगडावर एक धिप्पाड मल्ल बसला होता. या 2 स्वप्नांनी त्याची कर्मफले पक्व झाली व तो निरोगी झाला. त्या क्षयरोग्याला एरवी अनेक वर्ष शरीराने भोगावी लागली असती. अशा प्रकारची कुकर्मे श्रीपादांनी मानसिकरित्या अशा प्रकारे अनुभवावयास लावली व कर्मापासून मुक्तता केली. अध्याय 50 समाप्त. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. सिद्धमंगल स्तोत्र. श्रीमदनंद श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंहराजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. श्री विद्याधरी राधा सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापनाचार्यनुत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. सवित्र काठक चयन पुण्यफल भरद्वाज ऋषि गोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. दौचोपाती देवलक्ष्मी गण संख्या बोधित श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. पुण्यरूपिणी राजमांबसुत गर्भ पुण्यफल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. सुमती नंदन नरहरि नंदन दत्तदेव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. पिटिकापुरा नित्य विहारा मधुमती दत्ता मंगल रूपा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.